उपयुक्त असणारा आणि शास्त्रा त्या ठिकाणी थोडक्यात शास्त्राची जे काही तात्पर्य आहे ते या ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आपण बघतो की निश्चलदासजी या ठिकाणी मोठे संत होऊन गेले उत्तर भारतामध्ये. त्यांनी हा ग्रंथ वृत्तीप्रभाकर ग्रंथ असे महत्वाचे त्या ठिकाणी वाङ्मय त्यांचं आहे. तर त्या ठिकाणी विचारसागर वृत्तीप्रभाकर अशा प्रकारचे हे ग्रंथ त्यांनी केले आणि म्हणून ते पंजाब प्रांतातले आहेत. आणि म्हणून आपण पाहायला गेलं तर खूप महत्वाचं आहे, कारण वेदांतातले प्रस्थानत्रय श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद हे वेदांतातले प्रस्थानत्रय आहेत. त्रय म्हणजे तीन अशा प्रकारचे हे आपल्याला वाट दाखविणारे असणारे हे ग्रंथ महान अशा प्रकारचे. आणि याच्यातून मग शंकर भाष्य, भगवान शंकराचा अवतार असणारे शंकराचार्य यांनी शंकर भाष्य अशा प्रकारचे त्यांचे आपण बघतो. विष्णू सहस्त्रनामावर भाष्य, गीतेवर भाष्य, दशोपनिषदावर भाष्य, ब्रह्मसूत्र त्या ठिकाणी त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं. आणि परत पुन्हा कालांतरानं ते पुन्हा समजण्यासाठी एक अवतारी असणारे महान संत की ज्यांना निश्चलदासजी म्हणून त्यांचं जीवन चरित्र म्हणजे खूप अशा प्रकारचा त्या ठिकाणी बारीक विषय आहे. म्हणून आपल्याला या तरंगामध्ये काय चालू आहे ते त्या ठिकाणी बघायचं. आणि म्हणून निश्चलदासजी यांचं चरित्र खूप अशा प्रकारचं विचार सागरामध्ये आलेला आहे. पण आपल्याला पहिला तरंग आता बघायचा तर मंगल या ठिकाणी केलेला आहे. तर मंगल करताना वस्तू निर्देश रूप मंगल, कारण मंगलाचे तीन प्रकार, नमस्कार रूप मंगल, वस्तू निर्देश रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. म्हणून वस्तूचा निर्देश दाखिला की त्या वस्तूबद्दल बोलले ओम नमोजी अद्या, त्या ब्रह्मवस्तूबद्दल जे काही बोलले जातं तर या ठिकाणी सुद्धा असंच मंगल केलेलं आहे. कारण कोणतं त्या ठिकाणी ग्रंथ लिहिताना किंवा चांगलं कार्य करताना मंगल केलं जातं. ते मंगल करताना या ठिकाणी पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं की जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. या ठिकाणी महत्वाच्या असणाऱ्या त्या भव्या या सुरुवातीला त्या ठिकाणी आलेल्या आहेत पहिल्या तरंगामध्ये. तर जो म्हणून या ठिकाणी त्याचं वर्णन केलं, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपा जो, म्हणून त्याचं वर्णन केलं बुद्धी जाणे आणि न जाणे. काय वर्णन केलं? जो आनंद सत्य प्रकाश म्हणून जो आनंद रूप आहे, सत्य स्वरूप आहे, प्रकाश म्हणजे ज्ञान स्वरूप आहे आणि असा असणारा नामाचा आणि रूपाचा आधार असणारा विभू असणारा, विभू म्हणजे व्यापक परिचिन्न नाही, सगळ्याला आधार असा जो तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला बुद्धी जाणीती बी आणि जाणत पण नाही. तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. म्हणून बुद्धी जाणे आणि न जाणे, म्हणून जाणे आणि न जाणे. म्हणून याच्यामध्ये जाणे म्हणजे कसं, तर शक्ती वृत्तीनं
न जाणे, लक्षणावृत्तीनं जाणे. आता शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. महाराजाला कॉल आलेला आहे, 1 मिनिट. आवाज गेला हो महाराज. महाराज 2 मिनिटं थांबा, महाराजाला कॉल आलेला आहे. बर बर 2 बर मिनिट कॉल संपला की बरोबर जॉईन होतील महाराज. बर बर बर. हा. हॅलो. हा महाराज, ओके, काय अडचण नाही. हा, आवाज यायला, आवाज यायला. महाराजांना आवाज येणं झाला, ते म्हणले चालू झालं की नाही. नाही झालं, काय अडचण नाही. नाथ महाराजाचा कॉल आहे, मी घेतो, बोलतो, तुम्ही बोला. आणि म्हणून बुद्धी जाणे आणि न जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असेल. कारण बुद्धी जाणे आणि न जाणे. आता कोणती बुद्धी जाणे? शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. शक्तिवृत्तीनं न जाणे, लक्षणावृत्तीनं जाणे. खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून बुद्धी जाणीती, पण कोणती बुद्धी जाणीती? तर शुद्ध बुद्धी जाणीती आणि त्या परमात्म्याला. आणि कोणती बुद्धी जाणीत नाही? अशुद्ध बुद्धी जाणीत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की जसं शेवाळ बाजूला गेलं की शेवाळ जाणे आणि पाणी भेटणं युगपत. म्हणून शास्त्रामध्ये याला काय म्हणते? युगपत. म्हणजे शेवाळ गेलं की लगेच पाणी आणायचं नाही, आहेच. म्हणून अज्ञान गेलं की आस्तीची वस्तू होईजे, वस्तू आणायची नाही. आहीशी तो अंगा अंगी डोळे उघडी. कारण अज्ञान गेलं की आहेच ते तिथंच, आणायचं नाही. युगपत ही दोरी रूपानं कळाली की सर्पाला घालायचं नाही, तो नाहीच होत. मग तशा प्रकारचं या ठिकाणी जग नाही कळालं की वस्तुतः जो आहे तो मी. कारण माझ्यावरच हे जग हसलंय. आणि म्हणून बुद्धी जाणे पण कोणती? शुद्ध बुद्धी जाणे, लक्षणावृत्तीनं जाणे आणि शक्तिवृत्तीनं न जाणे. आता वृत्ती म्हणजे काय? की वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा प्रकाशक भागाला वृत्ती म्हणते. कारण ती वृत्ती डोळ्याद्वारे बाहेर जाते, रूपाकार होते, कानाद्वारे बाहेर जाऊन शब्दाकार होती. वृत्ती पाहतो तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी होऊन ही वृत्ती. म्हणून वृत्ती व्याप्ती, फल व्याप्ती आपल्या पुढे विषय येणार आहे. या ठिकाणी आपलं लक्षणा पाहायचं. म्हणून लक्षणा पाहताना आता इथं काही गोष्टी जर कळत नसल्यास लक्षणं करावं लागत असत. आणि म्हणून आता इथं तर जीव ब्रह्म आहे असं सांगायला शास्त्र, पण पटत का? नाही. आता जीवाच्या ठिकाणी जीव अल्पज्ञ आहे. आता जीव कसा आहे? देवानं आपल्या करंगोळीवर त्या ठिकाणी पर्वत उचलला आणि आपल्याला कोणी पण उचलत नाही. देवे करंगोळी उचलेला पर्वत, आमच्यानं गोणी उचले ना, आमच्यानं गोणी सुद्धा उचलत नाही.
आणि मग आम्ही देऊ कस काय असं वाटत असत. मग अशी जी काही शंका आहे तर इथं लक्षणा करावं लागत असत. यासाठी लक्षणा सांगितली म्हणून लक्षणा करायच्या आता लक्षणावृत्ती. आणि म्हणून काय लक्षणा करायची? जीव जर पाहायला गेलं तर जीव कसा आहे आणि देव कसा आहे, एकत्व कसं दोन्हीचं? कारण जीव अनेक आहेत, जीव अल्पज्ञ आहे. जीव अनेक आहेत म्हणल्यावर मग त्याचं देवाशी ऐक्य कसं, हा प्रश्न आहे. जीव एक आहे का? अनेक जीव आहेत. मग त्या अनेक जीवाचं अनेक जीव असल्यामुळं तो देव कसं होईल? बरं, जीवाला काही करता येतं का? ईश्वराला काही करता येतं. ईश्वर एक आहे, मग ईश्वर आणि जीव एक कसं? मग असं अडचण आली आणि म्हणून त्या ठिकाणी लक्षणा करायच्या. जसं देवदत्त शिव आहे असं म्हणणं. आता देवदत्त शिव आहे म्हणल्यावर त्या शिवापाशी कसं काय बसले मग तुम्ही? काय म्हणले? देवदत्त शिव आहे. मग देवदत्त शिव आहेत, मग तुम्ही शिवापाशी कसं काय बसले? मग देवदत्त शिव आहे म्हणून देवदत्त शिव आहे म्हणण्यापेक्षा देवदत्त शिवासारखा आहे. काय करावं लागतं? देवदत्त शिव आहे म्हणजे काय? देवदत्त शिवासारखा आहे. देवदत्त कसा आहे म्हणजे शिवाचे लक्षण देवदत्तात आहेत अशी लक्षणं करावं लागते. लक्षणं याला म्हणायचं. म्हणून बुद्धी जाणे, लक्षणावृत्तीनं जाणे, शक्तिवृत्तीनं न जाणे. मग आता जीव देव आहे कसा आहे, मग त्याला त्या ठिकाणी लक्षणा करावं लागतं. मग लक्षणा करताना आता कसं, जीव अगोदर आपला देवात आणि जीवात फरक काय, किंवा देवाचं काय लक्षण, जीवाचं काय लक्षण? देव कशाला म्हणायचं, जीव कशाला म्हणायचं? आता देव म्हणजे काय? ब्रह्मचैतन्य आणि माया, आणि मायेत ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. ते अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब, ती माया आणि ते ब्रह्मचैतन्य मिळून ईश्वर चैतन्य. आता जीव चैतन्याचं लक्षण करताना काय सांगितलं? कुटस्थाचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. कुटस्थ आणि बुद्धी, बुद्धी म्हणा अंतकरण म्हणा, तिने मिळून काय म्हणायचं? जीव म्हणायचं. आणि ईश्वर म्हणजे मायेत ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, माया आणि अधिष्ठान ब्रह्मचैतन्य मिळून ईश्वर झाला. आणि जीव म्हणजे कुटस्थ, साक्षी ज्याला म्हणतो आपण, आणि त्या कुटस्थाचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आणि बुद्धी, तिने मिळून काय म्हणायचं? जीव. आणि त्याला म्हणायचं देव. आणि म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी जीवाचं ईश्वराचं लक्षण सांगितलं. आता या दोघांचं एक एकच सांगितलं. मग एक सांगताना ते सांगते इथं लक्षणा करावं लागते. इथं असं नाही कळत, मग लक्षणा करावं लागते. मग लक्षणं किती प्रकारचे आहेत? तर लक्षणं 3 प्रकारचे आहेत. कोणते कोणते आहेत ना? जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि जहदाजहद लक्षणा म्हणा किंवा भागत्याग लक्षण म्हणा. 3 प्रकारच्या लक्षणा सांगितल्या. कोणत्या कोणत्या? जहद लक्षणा, अजहद लक्षणा, जहदाजहद लक्षणा किंवा भागत्याग लक्षणा. लक्षणा करायच्या. कसं करायचं आता? तर पहिली लक्षणा कोणती आहे? जहद लक्षणा.
आता जहद लक्षणा सांगताना गंगा या घोषा असं शास्त्र सांगत. गंगेवर गोवाडा आहे. गंगेवर काय आहे? गोवाडा आहे असं बोलणारा बोलला. म्हणजे गाईचा वाडा कुठं आहे? गंगेवर आहे. आता गंगेवर गोवाडा असतो का? ऐकणाऱ्यानं काय करायचं मग आता? त्यानं ध्यानात घ्यायचं गंगेच्या काठावर आहे. पिंपळाच्या झाडावरून जा म्हणल्यावर काय करायचं? लक्षणा पिंपळाच्या बाजूने जायचं. लक्षणं केली काठावर बसा म्हणले, कुठं बसायचं? मग ते कढीन आमटी ते कसं होईल? ते लक्षणं करावं लागतं. आपण लक्षात घेतोच ना. मग त्याने काय सांगितलं? गंगा घोषा की गंगेवर गोवाडा आहे. मग गंगेच्या काठावर अशी लक्षणं करायची. आणि म्हणून आता ही जहद लक्षणा हिच्यामध्ये त्या ठिकाणी सर्व काही सोडायचं असतं, कारण गंगेवर गोवाडा नसतो म्हणून ते सगळं सोडून द्यायचे. शब्द गंगेच्या काठावर असतो म्हणून ती काही कामाची नाही आता इथं ब्रह्मज्ञानामध्ये, कारण त्यात काय घ्यासारखं आहे. दुसरी लक्षणं सांगितली त्याने. कोणती? सोनो धावती. सोनो म्हणजे काय? घोडा धावतो नाही, म्हणजे सोनो धावती म्हणजे तांबडा धावतो. काय धावतो? सोनो धावती. काय सांगितलं? तांबडा धावतो. मग ध्यानात घ्यायचं. आता तांबडा धावतो म्हणल्यावर तांबडा रग धावत असतो का? मग इथं अजहद लक्षणं सांगितलं. एक शब्द टाकला. इथं काय सगळं काढून टाकलं नाही, पहिलं सगळं काढून टाकलं. मग इथं सगळं काढलं नाही. आता त्यात पुन्हा एक शब्द टाकला. सोनो म्हणजे तांबडा धावत नाही, पण तांबड्या रंगाचा घोडा धावतो ना. सोनो धावती म्हणजे तांबडा धावतो म्हणाले, पण तांबडा रंग धावत नसतो. मग सोनं धावती म्हणणं राहू द्यायचं, पुन्हा त्यात घोडा टाकायचा म्हणजे तांबडा घोडा धावतो असं टाकलं. याला काय म्हणायचं? अजहद लक्षणा. पहिली जहद लक्षणा की गंगेवर गाईचा कोठा आहे, सगळं टाकून द्यायचं. गंगेच्या काठावर आहे, ही झाली जहद लक्षणा. दुसरी अजहद लक्षणा. सोनो धावती, तांबडा धावतो म्हणजे तांबडा धावत नसतो, पण तांबड्या रंगाचा घोडा मात्र धावतो, म्हणून याला म्हणायचं अजहद लक्षणा. अजहद लक्षणामध्ये काय केलं की पुन्हा एक शब्द टाकला. ही सुद्धा लक्षणा ब्रह्मज्ञान करून द्यायला उपयोगी नाही. आता तिसरी लक्षणं सांगितली. जहद लक्षणा म्हणजे भाग त्याग. पहिली त्याग, ती काय जमलं नाही, याच्यामध्ये काही टाकावं लागलं ती जमले नाही. आता तिसरी लक्षणा भागत्याग म्हणून आपण दिला, ध्यानात येतो. भागत्याग लक्षणा आता ही मात्र उपयोगाची. म्हणून तिच्यामध्ये पंचकर्णा सुद्धा विषय आलेला आहे. त्याला कोणी एक ग्रहस्थ त्या ठिकाणी पुढं काशी यात्रेला गेला. काशी यात्रेला गेला, श्रीमंत होता, पण काशीच्या राजाचं त्याची मैत्री झाली आणि ह्यो तिकडच रामला आला. कोण? काही काळ राहिला, 4-6 महिने 12 महिने, आणि नंतर मग काळानंतर ते गावाकडे आला. मग गावाकडे आल्यानंतर त्या काशीच्या राजाला योगायोगानं वैराग्य झाला. आता वैराग्य कोणाला होत नाही. संसाराचा मोह सरासरी सुटत नाही. संसार खोटा म्हणणारे सुद्धा संसारावर तितके चिटकून आहेत. संसाराचा मोह बोलून सुटत नाही. संसाराचा मोह संसाराचं स्वरूप कळल्यावर सुटत असतो. संसार कसा आहे त्याच्याविषयी स्पष्ट त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये झालं म्हणजे संसाराचा मोह राहत नसतो.
त्या राजाला कळालं की ह्या संसारामध्ये काय करत, सर्व काही येणार जाणार, उत्पन्न होणार, नाश होणार, आपल्या समोर बरंच काही गेलंय आणि जे गेलेलं आहे ना ते परत कधी आलेलं नाही. आहे ते सुद्धा कालामध्ये बराच काही बदल झालाय आणि हे पण जायच्या मार्गावर आहे. या ठिकाणी शाश्वत म्हणून काय आहे? मग कशाकडे पाहून आपण सुख मानायचं, कशाकडे पाहून रमायचं? रमायसारखं तर मला इथं काही दिसेना. म्हणून या संसारामध्ये आसक्त माझं मन काही राहत नाही. म्हणून मला काहीतरी अशा प्रकारचे शाश्वत असणारं, दिव्य असणारं, त्याचा मला शोध घ्यायचा. असं त्या राजाला लक्षात आलं. आणि म्हणून तो म्हणला, ह्या राज्यकारभार पाहताना खूप त्या ठिकाणी अशा प्रकारचं मलिनता येते. कारण या जड वस्तू याला काही कळत नाही. यायच्या नादी लागणं संपत्ती, ही सत्ता, हे सगळं काही शरीर, ह्याच्या जड वस्तू आहेत. यांच्या संगतीमध्ये बुद्धी जड होती. म्हणून मी या ठिकाणी आता मला याचा वीट आला प्रपंच. कारण प्रपंचावर सरासरी मन विटत नसतं. पण राजाला वीट आला. राजा मला नको आता मला. खूप त्या ठिकाणी प्रपंच केला मी, खूप राज्य भोगलं. परंतु मला या राज्यापासून कधी सुख झालं नाही, कधी शांतता भेटली नाही. तर मलाच काय कोणालाच नाही भेटली. म्हणून या ठिकाणी मी कशाला याचा मोह धरू? म्हणून राजाला त्या ठिकाणी विरक्ती निर्माण झाली. वैराग्य खूप पुण्य ज्याला असतं का, त्याला संसाराविषयी वैराग्य तयार होतं. संसाराविषयी मोह त्यालाच राहत नसतो. पण ते भाग्याची गोष्ट आहे. राजा भाग्यवान होता, त्याला वैराग्य झालं आणि त्यानं आपल्या त्या ठिकाणी नगरी सोडली, राज्य सोडलं आणि भगवे वस्त्र धारण केले आणि आता तो एकाकी त्या ठिकाणी राहू लागला रानात वनात. पण योगायोग असा होता की ज्या श्रीमंत देवदत्ता संघ त्याची मैत्री झाली होती, 1 वर्ष काशीत राहिल्यामुळं तो नेमका फिरत फिरत तीर्थयात्रा करीत करीत त्या देवदत्ताच्या गावी आला. देवदत्ताच्या गावी आला, बाहेर मंदिरामध्ये थांबला. देवदत्त त्या ठिकाणी दर्शनासाठी गेला आणि गेल्यानंतर त्यांनी बघितलं की हा तर राजासारखा दिसतो. पण बरं, राजा कुंकर तो काशीचा, राजाचा काय थाट होता, राजाचं काय ऐश्वर्य होतं. बरोबर, राजा नाही म्हणावं तर राजाचे लक्ष, राजाची खुणा खाना याच्यावर दिसायला लागल्यात. कारण मी याच्या संग 1 वर्षापर्यंत राहिलो, खूप आम्ही जवळून याला पाहिलेलं मी याला. मग हा तर राजा आहे, पण राजाच्या अंगावर भगवी वस्त्र कसं काय राहते आणि त्या राजाचं ऐश्वर्य कसं होतं? एक मन असं म्हणायचं, एक मन तसं म्हणायचं. मग काय त्या ठिकाणी निश्चय, मग शेवटी तो म्हणला हा राजाच असायला पाहिजे. चला म्हणला विचारू. जवळ गेल्यानंतर त्यानं विचारपूस करायला सुरुवात केली. मग करता करता त्या ठिकाणी मग लक्षात आलं की हा राजाच आहे. त्याच्या अंगावर खुणा गिना पाहिल्या त्यानं, हा राजाच असायला पाहिजे. आणि म्हणून त्या राजाला आपली ओळख सांगितली की राजेसाहेब, तुम्ही महाराज नसून तुम्ही या ठिकाणी वैराग्यवान अशा प्रकारचे साधू नसून तुम्ही एक राजा आहेत आणि संपन्न अशा काशी नगराचे तुम्ही राजे आहात. आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोणता पश्चाताप झाला, तुम्ही या या राज्याचा त्याग केला म्हणून? मग त्याला त्या ठिकाणी ऊन पटली आणि राजानं आपली हकीकत सांगितली की मला या संसारामध्ये काही तथ्य वाटलं नाही, म्हणून या ठिकाणी मी सोडून या ठिकाणी आता वैराग्य धारण केलं. मग आता याला काय म्हणायचं, भाग त्याग लक्षणा. आता काही भाग घेतला आणि काही सोडून द्या. आता तवाचं काय राजाचं ऐश्वर, तवाचं काय थाट, आताचं काय दरिद्रीपणा, काय ते त्या ठिकाणी कमंडलू जवळ, काय ते फाटकीत पिशवी, काय ते भगवे वस्त्र, आणि काय त्या राजाचा थाट होता तेव्हा, काय पाहिलं होतं तेव्हा, काय मुकुट, काय ऐश्वर, काय त्या ठिकाणी सर्व काही त्या ठिकाणी राजा भोगानं संपन्न असणारा. आणि आता त्या ठिकाणी काहीच राजाकडे नाही. पण हे त्या ठिकाणी त्याग केला. पण ज्या काही राजाच्या स्वभाव, ज्या काही खानाखुणा अंगावर त्या बघितल्या तर त्यो आणि ह्यो एकच आहे ना, असं कळालं. म्हणजे भाग त्याग, काही घेतलं आणि काही सोडून दिलं, ही लक्षणं जुळत
आता कुठं जुळते? आपला विषय चालला जीव आणि ईश्वराचं ऐक्य, जो आनंद सत्य प्रकाश. जीव आणि ईश्वर एकच आहे. मग असं जे काही आपलं चाललं होतं की ईश्वर पाहायला गेलं तर ईश्वराला त्या ठिकाणी काही बी करता येईल. जीव पाहायला गेलं तर जीव त्या ठिकाणी अनेक आहेत आणि अल्पज्ञ आहे जीव. ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे आणि एक आहे. पण आता भागत्याग करायचं म्हणल्यावर आता जसं त्या काशीच्या राजा होता, तसं ते त्या ठिकाणी ऐश्वर्य ते सर्व बाजूला करायचा आणि आताच जे काही घेतलेले वस्त्र हे ते आताच जे काही भगव साधू झालेला हे पण बाजूला करायचं. आणि आता त्या ठिकाणी राजाच्या अंगावर जे काही राजाचा स्वभाव ते त्यानं पाहिलं. आपण ज्या अनुभवाला ते त्या ठिकाणी त्याच्या सवयी त्याच आहेत. किंवा राजाच्या अंगावर ज्या काही खुणा असतात, शरीरावर काही काही शरीरावर खुणा असतात, त्या पाहिलं तर एकच निघाल्यात. म्हणून तिकून एक आहे ना, मग या वरचं सोडून द्या. वरचं काय आहे? तुका म्हणे बीज दाखविले आणि पत्र पुष्प आले गेले वाया. बीजानं बीज दाखविलं आणि झाडाचे जे काही फुलं पानं होते ते गळून गेले. आणि म्हणून आपल्या ध्यानात घ्यायचं की आपण आपलं जे काही सचित आनंद ते आपल्या ठिकाणी बसतं ना, तिथून पास. म्हणून लक्षणा करायचं. म्हणून शक्तिवृत्तीनं नाही जमत, लक्षणावृत्ती. मग लक्षणा करताना 3 लक्षणा सांगितल्या. जहद लक्षणाने सर्व त्याग आहे, म्हणून ती लक्षणा जमत नाही. कारण गंगेवर गोशाळा नाही ना. बरं, दुसरी अजहद लक्षण, सोनं धावत, त्याच्यामध्ये तांबडा धावतो, पण एक शब्द टाकावा लागला कारण तांबडा धावत नाही, घोडा धावतो, म्हणजे ते सुद्धा लक्षण आहे, तर जमत नाही. मग कोणती जुळती? भाग त्याग जुळत. मग काही भाग सोडायचा आणि काही धरायचा. मग तसं त्या राजाचं ऐश्वर्य ते पाहायचं नाही तवाचं, आणि आताचं साधुत्व पाहायचं नाही. पण राजाचा जो स्वभाव आहे किंवा राजावर जे काही खुणा खाना आहे तोच राजा आहे, असं जसं यानं त्या ठिकाणी लक्षात घेतलं. कोणी? त्याचे मित्र देवदत्ता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला राजा म्हणून त्या ठिकाणी त्यानं त्याचं राजत्व स्वीकारलं. आणि तशा प्रकारचं आपल्याला सुद्धा ही लक्षणा करावं लागते. म्हणून लक्षणावृत्तीनं आपण आणि देव एक आहोत असं लागतं. मग काय लक्षणा करायची? मग हे जे काही आपलं अल्पज्ञ, अल्पभाव आणि अनेकत्व. आता अनेकत्व कशामुळे? बुद्धीमुळे. आणि ज्या बुद्धीमुळे अनेकत्व आहे ती बुद्धी खोटी आहे. उपाधी खोटी आहे, म्हणून अनेकत्व खोटे. कारण आरशामध्ये अनेक प्रतिबिंब दिसले पण सिद्ध झाले नाही ना, उपाधी भेदामुळे. म्हणून तसं या ठिकाणी बुद्धी काय? उपाधी आहे. आणि उपाधी भेदामुळं आपल्याला अनेक जीव दिसले, अनेक घटामुळं अनेक सूर्य अनुभवाला आले, प्रतिबिंब सूर्याचे. पण ते प्रतिबिंब एका सूर्याचे आहेत. म्हणून सर्व घटी राम देहादी. अनेक घटामध्ये जरी सूर्याचं प्रतिबिंब पडलं परंतु सूर्य अनेक झाला नाही. म्हणून या ठिकाणी जसं अनेक घट आहेत, त्या घटामध्ये आकाश आहे, म्हणून ते घटाच्या आकाराचं झालं म्हणजे काय आकाशावर वेगळं झालं नाही. तसा हा परमात्मा या देहाच्या आकारावरून काही वेगळा झाला नाही. म्हणून ते अधिष्ठान ब्रह्मचैतन्य एकच आहे. जसं महाकाश एकच आहे, पुढे दृष्टांत येणारच आहे, आपण बघणारच आहे. महाकाश, पुन्हा मेघाकाश, जलाकाश, घटाकाश, खूप अशा प्रकारचा विचारसागरामध्ये
सुंदर अशा प्रकारचे उदाहरण दृष्टांत देऊन फुटून दिलेले. आणि म्हणून ह्या प्रथम या ओळीमध्ये जो आनंद आता निर्देश केला, म्हणून याला मंगळ म्हणायचं. वस्तू निर्देश मंगळ. आता वस्तू म्हणजे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्म वस्तूचा निर्देश सगुण निर्गुण रूपानं वर्णन, ब्रह्मवस्तूच वर्णन केलं. कशाने केला? म्हणून हे आपलं वर्णन आणि म्हणून हे आपलं महत्व आहे. म्हणून विचार सागरामध्ये आपण देव आहोत हे सिद्ध करून देतो. आपल्या हातावर आपण देव कसे आहोत अनेक युक्तीनं आपल्याकडूनच कबूल करून घेतो की आपण कोण आहोत. कोण ठरवतो? देव सिद्ध करून देतो. सिद्ध ते विचारी पा ज्याने सुखी आहोत. कारण सिद्ध वस्तू लक्षात घेतल्यावर सुखी होत असतो. कारण सिद्ध, कारण आपण काही वस्तू मानलेल्या आहेत, जे मानलेले आहेत म्हणजे ते सिद्ध होत नाही. आता त्या ठिकाणी घर सिद्ध होत नाही, माती सिद्ध होते, किंवा अलंकार सिद्ध होत नाही. सोनं सिद्ध आहे व्यवहारामध्ये. व्यवहारात कोणतीच वस्तू सिद्ध नाही. सिद्ध फक्त एक परमात्मा वस्तूच आहे. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की जो निर्देश केला की आनंद आहे, ज्याला काय म्हणायचं? आनंद आहे. कारण पुन्हा सत्य आहे त्याचं लक्षण सांगायला लागले, लक्षणा करायला लागले. आनंद, सत्य, प्रकाश, विभू आहे आणि आधार, नाम आणि उपास. कारण हे जे लक्षणं केली, शक्तिवृत्ती सांगितली पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये त्या ठिकाणी सांगताना तटस्थ लक्षणे सांगितली की बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास. की आता त्या ठिकाणी जाणते बी आणि जाणीत बी नाही. कारण जाणते कशी? तर शुद्ध बुद्धी जाणते. आपण पाय अंतकरण, शुद्ध अंतकरणामध्ये देव कळत असतो, अशुद्ध अंतकरणात कळत नाही. आणि न जाणे, कोणती बुद्धी जाणत नाही? तर जिला विचाराचे संस्कार नाही, जी अशुद्ध बुद्धी आहे ती न जाणे. आणि अशा प्रकारचा असणारा परमात्मा कोण आहे? तुम्हीच आहे. म्हणून माझ्याहून दुसरा या ठिकाणी परमात्मा नाही. म्हणून विचार सागरामध्ये, पंचकारणामध्ये, जे काही साधू संत ग्रंथामध्ये देव दाखिताना दुसरा दाखला नाही. उलट त्या ठिकाणी दुजा देव जाणे जो कोई तेने बंधन दृढ होईल. म्हणून पंचकारणात सांगताना सांगितलं की जो दुसरा देव मानत असतो का, तर ते द्वैतच त्याला दुःखाला कारण ठरत असत. कारण दुसरं म्हणलं की द्वैत आलं आणि द्वैत म्हणलं की दुःख आलं. म्हणून हरिपाठामध्ये आपण पाहतो की द्वैताची झाडं गुरुविना ज्ञान तया कैसे कीर्तना घडेल नाम. कारण द्वैत ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी दुःख असत. म्हणून द्वैत नाही राहिलं. कारण दुजे जवळजवळ जोडे तो संसार वय वाढे, देव आपले नितोंडे बोलत असे. कारण दुसरं म्हणलं की संसाराचं दुःख आलं. आणि म्हणून दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरीन लगे ठाव धुंडावा. म्हणून दुसरं राहिलं नाही पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी एक मीच परमात्मा आहे असं आपलं सिद्ध जे काही स्वरूप आहे ते आपल्या हाताला येत असतं. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की लोक परमार्थामध्ये मोठमोठं त्या ठिकाणी सत्य करते, भागवत वाचिते किंवा मोठमोठे त्या ठिकाणी कार्यक्रम करते आणि त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी जे काही पैसे मिळते, मिळगत मिळते, त्याच्यानं ते खुश होते. अरे तुकाराम महाराज सांगत असते की मी देव आहे हे आपल्याला इथं मिळायला लागलं, तर इथं काही बाकीचं घेण्यापेक्षा आपला जीव सुद्धा या ठिकाणी वळून टाका. तुम्ही तो हा पायी जीवत व्हा.
मग अशा प्रकारचं इतकं या ठिकाणी ब्रह्मानंद मिळायला लागलाय किंवा झालो सर्वस्वाचा धनी किंवा सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता आता हे सर्व माझच आहे मीच आहे असं या ठिकाणी आपलं आपलं सिद्ध व्हायला लागलं किंवा आपणच सिद्ध व्हायला लागलो दुसरं आपल्यावरून कोणी सिद्ध होतच नाही आणि एवढी सत्ता हाताला यायला लागली याच्यासाठी सर्वस्व त्या ठिकाणी वळून टाकावं किंवा मस्तक याच्याने ठेवीत असे आणि हे सोडून देऊन जर काल्पनिक सांसारिक सुखासाठी आणि इथं जर परमार्थाची हानी करून घेत असले तर त्यांना या परमार्थाचं वर्णच कळायला नाही म्हणून या ठिकाणी आपण पाहायला लागलो विचार सागरामध्ये जे काही आनंद सत्य प्रकाश हे सच्चित आणि आनंद हे आपलंच या ठिकाणी लक्षण आहे आणि त्या स्वरूपाला बुद्धी जाणीती आणि जाणत नाही शक्तिवृत्तीनं जाणत नाही लक्षणावृत्तीनं जाणते शुद्ध बुद्धी जाणीत नाही शुद्ध बुद्धी शुद्ध अशा प्रकारची बुद्धी त्याला जाणीती आणि असं असणार अपार शुद्ध परमात्म्याचं स्वरूप या ठिकाणी माझ्याहून भिन्न नाही असं लक्षात येत असतं म्हणून झालेली सेवा या ठिकाणी आपण समाप्त करूया कुंडलिका आता विश्वात्मके देवी तेने वागयज्ञ दोषाले सोनी मध्ये यावे